सर्वांना सप्रेम जय भीम भावानो. मला हा व्हिडिओ बनवायची माझी इच्छा नव्हती, पण जे काही आंबेडकरी चळवळीच्या नावावर मोठे झाले त्या लोकांकडे आता भरपूर पैसा आहे. त्यांना आता काही गरज नाही आंबेडकरी चळवळीची. तुम्ही जरी स्टेज नाही दिलात तरी किंवा दिलात तरी, कारण तुम्ही एवढं दिले ना त्यांना, ते 7 जन्म सरणार नाही. आणि ते लोक आता कुठलीच भूमिका घेणार नाहीत ह्या बाबतीत, कारण ते त्यांच्या जातीशी इमानदारी आहेत. तुम्ही त्यांना आंबेडकरवादी म्हणून स्टेज दिलात, त्यांना मोठं केलात. त्यांनी आंबेडकरी समाजाच्या भावनेचा व्यापार केला, भांडवल केलं आपल्या बाबासाहेबाचं त्या लोकांनी. म्हणून ते लोक आज शांत आहेत, तर त्यांना माहिती आहे गरज नाही आता इथून पुढे काय करायची. त्यांचे लेकराबाळाचे लग्न व्हायचे ही चिंता असेल त्यांना, कसं व्हायचं आमचं पुढं. आम्ही जर आपल्या उपवर्गीकरणाला विरोध जर केला आणि समाजानं आमच्या साईड नाही बाजू नाही घेतली, असं त्यांना भीती वाटला. पण यांची भीती आणि यांचा हा धूर्तपणा ह्या देवदत्त सुरेशनं 5 वर्षाखाली ओळखला होता. आमचे एक मित्र होते घनगावकर म्हणून, घनबहादूर साहेब. जय भीम साहेब, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला जय भीम. कारण तुम्ही एक खूप मोठा प्रयत्न केला समाज एकता अभियान राबवायचा, आणि त्या समाज एकता अभियानांतर्गत तुम्ही ह्या महाराष्ट्रातले चांगले जसे की संभाजी भगत, सुकुमार कांबळे, राहुलजी डंबाळे साहेब पुण्याचे, या आणि भरपूर लोक होते बरं का तिथं. मला काही लोकांची नावं माहीत नाहीत. काही गुजरातचे होते, केदारे सर म्हणून होते. आणि तुम्ही धम्मचक्र बौद्ध विहार पिंपरी चिंचवड पुणे येथे मीटिंग घेतली होती साहेब. तुम्ही स्वखर्चाने सगळा खर्च तुम्ही केला होता. आणि त्या मीटिंगमध्ये हे लोक आले होते. त्यावेळेस मी प्रश्न विचारला होता त्यांना, संभाजी भगत सरांना, सुकुमार कांबळे साहेबांना, की साहेब तुम्ही आंबेडकरी समाजाला बाबासाहेब सांगताय, तुम्ही चळवळ आंबेडकरी समाजाच्या खांद्यावर तलवार बंदूक ठेवून तुम्ही चळवळ चालवताय, तुम्ही तुमच्या समाजाला का बाबासाहेब सांगत नाही? हा माझा प्रश्न होता. आठवतंय का घनबहादूर सर? आणि या लोकांनी त्यावेळेस तिथं माझा विरोध केला, तुम्ही असं कसं काय म्हणताय. आणि संभाजी भगत साहेबाचं एक चांगलं स्टेटमेंट त्यावेळेस होतं, इथं आंबेडकरी समाज म्हणजे महार बौद्ध समाज सोडून बाकीचा समाज मेलेला आहे असं त्यांनी सांगितलं. पण बाबासाहेबाचा विचार मेलेल्या समाजामध्ये, मेलेल्या मुर्द्यामध्ये जेवण घालू शकतो हे त्यांना माहीत असू देखील यांनी बाबासाहेबांचा विचार त्या समाजापर्यंत पोहोचवू शकले नाहीत त्यांच्या स्वतःच्या. त्याच्यानंतर पुन्हा कधी अशी मिटिंग झाली नाही. 1-2 मिटिंग नांदेडला झाल्या, पण ते लोक आले नाहीत, कारण त्यांना माहिती पडलं की आता आपल्याला बाबासाहेब आपल्या समाजामध्ये नेऊन मांडावा लागेल. त्यांच्या समाजात त्यांना बाबासाहेब सांगावं लागेल. कारण एक देवदत्त सूर्यवंशी नावाचा एक निलंग्याचा खेड्यातला कवी येऊन जर हा प्रश्न उपस्थित करू शकतोय, तर भरपूर जण उपस्थित करणार आहेत. म्हणून ते लोक त्यावेळेस घाबरले आणि त्यांनी पुढून तिथं मिटिंगला आले. अजून पण तीच कथा आहे. या लोकांनी बाबासाहेब फक्त आपल्याला सांगितला, सुषमाताई अंधारेने बाबासाहेब महाराणांना सांगितला, शीतलताई साठेनं बाबासाहेब महाराणांना सांगितला, सचिनजी माळीने बाबासाहेब महाराणांना सांगितला, आपले संभाजी भगत साहेबांनी जलसे महाराणा सांगासाठीच केले बाबासाहेब. सुकुमार कांबळे साहेबांनी बी महाराणाच बाबासाहेब सांगितला. सगळ्यांनी महाराणा बाबासाहेब सांगितला, पण त्यांच्याच समाजाला याने बाबासाहेब सांगितला नाही. म्हणून आज ही कंडिशन आहे. म्हणून इथून पुढं आपल्याला बाबासाहेब सांगणाऱ्याला विचारा पहिलं, तू तुझ्या समाजाला किती बाबासाहेब सांगितला, किती समाजात तुझ्या बाबासाहेब पेरला, सांगा आम्हाला येऊन बाबासाहेब तू सांगतो. तो मिर्झा पेटारे नावाचा कवी, त्याने अण्णाभाऊची सत्य परिस्थिती मांडली. त्यानं काल परवा कमेंट केली उपवर्गीकरणाच्या समर्थनामध्ये. त्या येड्यानं त्याला 500 रुपये मी पाठवले होते पुण्यामध्ये, मला घरात राशन नाही म्हणल्यात. त्याला त्याची फोन पे हिस्ट्री काढून दाखव म्हणाव त्या मिर्झा पेटारेला. त्याचं नाव रोहित पेटारे आहे. त्यानं अण्णाभाऊ साठ्याची खरी परिस्थिती मांडली, तर तिथल्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्याला SP ऑफिसला त्याच्यावर केसेस केल्या दाखल. त्यावेळेस त्याने मला फोन केला आणि मी आपले ACP म्हणून आहेत पुण्यात, सरांचं नाव येत नाही, थोड्या वेळात माझ्या लक्षात येईल नाव. सरांना फोन केला, सर असा विषय आहे, मिर्झा पेटारेनं असं बोलला आणि त्याला मारायला मातंग समाजाचे लोक टपलेत. तो आहेर नावाचा आहे ना, तो काहीतरी सत्यच आहेर, त्याने व्हिडिओ टाकला होता त्या मिर्झा पेटारेचा. इडकर साहेब ACP इडकर साहेबाला फोन केला आणि इडकर साहेबाला सांगितलं, साहेब असं झालंय, तो चळवळीचा कार्यकर्ता, आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याला धमक्या दिल्यात, त्याच्यावर केसेस झालेत. मनोहर इडकर साहेबांनी त्यांना बोलवून घेतलं पेटारेला
आणि बोललं टेन्शन घेऊ नकोस म्हणून. साहेब, ही आंबेडकरी चळवळ आहे आणि आंबेडकरी चळवळीला गद्दार होणाऱ्याला कधीच आंबेडकरी चळवळ माफ करत नाही. आणि बाबासाहेबाचं खाऊन देणे गद्दार होतात त्याला तर कधीच इतिहास माफ करत नाही. मला हे सांगायचं आहे, तो पेटारे जो नाचत होता ना, तो बाबासाहेबांच्याच कविता लिहायचा, ढसाळ सांगायचा. आणि आज काय झालं बाबा तुला? असे कित्येक लोक आहेत जे बाबासाहेब महाराजांना सांगून मोठे झाले आणि ह्याच्यापैकीच काही जण खर्जुले मला म्हणतात तू 10 रुपये कवितेच्या नंतर 10 रुपये आवाहन करतो म्हणून. अरे खर्जुल्यानो, मी स्वाभिमानी आहे. मी माझ्या समाजाला मागणार, माझा हक्क आहे तो. माझ्या समाजाकडे मला कोणत्याही लेकराला वाईट वाटलं काही झालं तर ते बापाकडे जाते. आणि समाज म्हणजे माझा बाप आहे. तुम्ही बाप बदललात भाडूच्यानो. कामापुरता बाप केला तुम्ही बौद्ध समाजाला आणि तुमचं काम सरल्यावर तुम्ही बाप नाही म्हणलात, दुसऱ्याला बाप केलात. आम्हाला करता येत नाही ना. आमचा समाज आमचा बाप आहे, आमची माय आहे. आणि मला माझ्या समाजाकडेच रडावं लागेल. माझ्या समाजापुढेच मला रडावं लागेल, पाय आपटावं लागतील, त्यांच्या पुढेच मला घाया करावं लागतील. म्हणून मी माझ्या समाजाला बोलतो, समाजाला मागतो. आणि तुम्ही कुत्र्यानो मला सांगताय तू असा तू तसा. आणि मला समाजाला हेच सांगायचं, इथून पुढे आता या लोकांचा बायकॉट करा. आपल्याला त्या लोकांना बाबासाहेब येऊन सांगावे एवढे आपण मूर्ख नाही, एवढे मूढमती नाही. आपल्यात काय माहिती आहे का गोम? आपण आपल्यावर जळतो. आपल्यातला एखादा कवी लिहितोय तर त्याला टीका करणार, असा लिहिला तसा लिहिला. एखाद्या गायक गायला तर तुम्ही त्याला बोलणार नाही. पण लोकांचे लोक आणून आपल्या घरी भागवणार, त्यांचे घरदार चालणार, 50-50 हजार लाख रुपये त्यांना बिदाग्या देणार आणि त्यांचे घर मोठे करणार. ती कडूबाई खरात काल तिचं प्रकरण गाजले. कोणाची नावं घेऊ, किती जणांची नावं घेऊ? म्हणून माझी बौद्ध समाजाला विनंती आहे, याच्या पुढून फक्त बौद्ध समाजाच्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहा. असल्या बाहेरच्या आलेल्या लोकांच्या पाठीशी उभे राहू नका. हे लोक येतात, आपल्याला बाबासाहेब विकतात आणि पैसे घेऊन जातात. त्यांनी बाबासाहेबाचा बाजार मांडलाय, बाबासाहेबाचा. मग आपल्या बाबासाहेबाचा बाजार होऊ द्यायचा नसेल तर ह्या बाजारू लोकांना आपल्या स्टेजवर बोलायचं बंद करा. एवढंच मी या ठिकाणी सांगेन आणि थांबेन. मी ओळख करून द्यायची विसरलो. माझी ओळख आहे, मी देवदत्त सूर्यवंशी निलंगेकर. माझा मोबाईल नंबर आहे 9146669005. वाईट वाटलं तर शिव्या द्या, काही हरकत नाही. कारण ही आमचा जन्मच झाला आहे संघर्षात. आमच्या 5वीला संघर्ष पोचलेला आहे. आणि खरं बोलणं हे कोणाला जमत नाही, मला माहित आहे. आणि मला शिवाय देणारे काही बौद्ध समाज, आंबेडकर समाज शिवाय देणार नाही. काही खरजुले आता ते बाबासाहेबाचं खाऊन बैमान झालेल्या गद्दार अवलादीच मला शिवाय देऊ शकतात. कारण त्यांना बाबासाहेबाच्या उपकाराची जाण नाही तर त्यांना बाकीच्याची काय जाण असणार आहे. ज्यांच्या गांडीला फटकार मिळत नव्हते, गावाच्या बाहेर उष्ट खाऊन जगलेल्या अवलादी, आज बाबासाहेबाचं आरक्षण, संविधान, संरक्षण मिळालं. आज सूटबोट टायकोडात आले, यांच्या घरी गाड्या आल्या, यांच्या भाड्या झाल्या आणि बाबासाहेबाला विसरले. पण एक लक्षात ठेवा, जाता एवढं सांगतो, तुम्ही आज बाबासाहेब विसरला ना, चालेल तुमचे दिवस पुन्हा परत येणार. कारण बाबासाहेबाला गद्दार होणाऱ्याला इतिहास विसरणार नाही आणि बाबासाहेबाला गद्दारी करणार कधीच सुखान जगणार नाही. जय भीम.